7 बघूया. काय दिलं प्रश्न क्रमांक 7? खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढायची आहे. के ची किंमत काढायची आहे. मुळे काय दिलेली आहेत? वास्तव आणि समान दिलेली आहे. जर वास्तव आणि समान असतील म्हणजे डेल्टाची किंमत किंवा विवेचकाची किंमत किती असली पाहिजे? 0 असली पाहिजे. ठीक आहे. म्हणून पहिला काय आहे? 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. हे समीकरण दिलेले आहे. म्हणून 3y वर्ग अधिक ky बरोबर 12 बरोबर 0 ची तुलना कशासोबत करायचे आहे? ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 सोबत करू. मग आपल्याला किमती कशाच्या मिळतील? a बरोबर 3, b बरोबर k आणि c बरोबर 12. ठीक आहे. एबीसीच्या किमती मिळाल्या. आता विवेचकाची किंमत म्हणजेच त्यांनी दिलं विवेचकाच्या किमतीचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. विवेचकाची किंमत डेल्टा बरोबर काय असणार आहे? बी वर्ग वजा 4 वेळा एसी. बी वर्ग म्हणजेच के चा वर्ग वजा 4 वेळा एसी म्हणजेच 4 गुणिले 3 गुणिले 12 म्हणजेच के वर्ग वजा 4 त्रिक 12. 12 गुणिले 12 बरोबर 12चा वर्ग 144. ठीक आहे. विवेचकाची किंमत काय दिलेली आहे? वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आहेत आणि समान आहेत म्हणजेच विवेचकाची किंमत 0 आहे. म्हणजेच आपण काय दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काय माहिती दिली? डेल्टाची किंमत ऑलरेडी 0 दिलेली आहे. म्हणून के वर्ग वजा 144 बरोबर काय येणार? 0च येणार. ठीक आहे. म्हणजेच के वर्ग वजा 144 कशाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे बरोबर 0. म्हणून के वजा 12 के अधिक 12 बरोबर 0. मग आपण काय लिहू शकतो? के वजा 12 बरोबर 0 किंवा के अधिक 12 बरोबर 0. म्हणून के ची किंमत काय होणार? वजा 12 इकडे आल्यावर काय होणार? अधिक 12 किंवा के बरोबर अधिक 12 इकडे आल्यावर काय होणार? वजा 12. के ची किंमत मिळाली आपल्याला अधिक 12 किंवा वजा 12. समजलं? नेक्स्ट काय आहे? प्रश्न क्रमांक 7 मधला दुसरा गणित काय दिलेला आहे? के एक्स वजा 2 अधिक 6 बरोबर 0. समीकरण काय येणार आहे? के गुणिले एक्स गुणिले एक्स म्हणजे के एक्स वर्ग वजा के गुणिले 2k म्हणजे 2 वेळा के एक्स अधिक 6 बरोबर 0. या समीकरणाची तुलना सामान्य रूप काय आहे? ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सोबत करू. म्हणून ए ची किंमत काय आहे? के. बी ची किंमत काय आहे? वजा 2 वेळा के आणि सी ची किंमत काय आहे? सी. एबीसीच्या किमती मिळाल्या. आता विवेचकाची किंमत